नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर आता आपण वधू पक्षाकडे निघालो आहोत. आपला नवरदेव आणि आपली सर्व मंडळी विरजोली या ठिकाणी जात आहोत. तर नवरदेवासाठी वाहनाची व्यवस्था सगळे जात आहेत. तर मंडळी, साखरपुड्यासाठी जी माणसं आली आहेत ती सर्व आपल्या या गाड्यांतून निघाली आहेत. तर मंडळी, घाटाचा रस्ता आहे, रस्ता अरुंदही आहे, त्यामुळे सावधगिरीने जावं लागतंय. रस्ता चांगला आहे, पण एवढ्या गाड्या आहेत आणि प्रवासात काही कोणाला होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. तर मंडळी, आमच्या कोकणचं हे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला 10 किलोमीटरचा प्रवास जरी करायचा असला तरी डोंगरातून, माळरानातून तो प्रवास निश्चितच येईल, कारण आमच्याकडे दर 2 किलोमीटरवर एक तरी डोंगर असतोच. मंडळी, घोसाळगड किल्ला या परिसराचा हा भाग आहे. तर विरजोली या ठिकाणावरून घोसाळगड जवळच आहे. तर आपली मंडळी विरजोली या ठिकाणी येऊन पोचली आहे. आता नवरदेव मंदिरात आहे आणि आता तिकडून निघून नवरीच्या मंडपात जाणार आहोत. तर इकडे आपला नवरदेव उतरला आहे इकडे, आणि आता थोड्याच वेळात वधूच्या मंडपात जाण्याची तयारीत आहे. ऊन खूप वाढलं आहे, तरी वर मंडळी भर उन्हातून चालत निघाली आहे. तर मंडळी, नवरदेव प्रवेशद्वाराजवळ आला आहे आणि नवरीची आई त्याच्या आरती करून स्वागत करीत आहे. मंडळी, आता साखरपुड्यालाही लग्नासारखंच महत्त्व आहे, त्या परीने सर्व तयारी करावी लागते.
मंडळी, नवरदेवाचं स्वागत करून झालं आहे. नवरदेवाने आता मंडपात प्रवेश केला आहे. खूप चांगला मंडप सजवला आहे आणि पाहुणे मंडळी खूप आले आहेत. तर सर्वांची व्यवस्था केली आहे पाहुणे मंडळांची बसण्याची वगैरे. उन्हाचा तडाखा वाढला आहे पण ठीक आहे, सर्व मंडळी ते जाणून आहे. चला कुठं तुम्ही चालत राहा. हाय, हॅलो, हाय हाय हाय. जोडणाऱ्या नवीन ऋणानुबंध यासाठी उपस्थित आपले सर्वांचे या ठिकाणी महेश धुमाळ परिवार व दीपक म्हात्रे परिवार यांच्याकडून सर्वांचे सहर्ष स्वागत. नंतर साखरपुड्याला सुरुवात होईल. या ठिकाणी पंच कमिटी यांना सुद्धा विनंती आहे की आपण पुढे येऊन बसायचं आहे. तू आगे रोडखारचे पंच आणि उजवीचे पंच यांनी हा सुपारीचा म्हणजे ससीच्या कार्यक्रमासाठी पुढे यायचं आहे, पुढे बसायचं आहे. तर मंडळी या ठिकाणी प्रथमतः सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करून घेत आहेत. लग्नाची सुपारी फुटली की मग साखरपुड्याचा कार्यक्रमाला सुरुवात करतील. तर मंडळी ते पंच आहेत, ते सुपारी फोडत आहेत. समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे जशी पद्धत आहे आम्हाला मिळालेला आहे, त्यामुळे मी सुपारी फोडत आहे. तर आपल्या मंडळाची सुपारी फोडण्यास परवानगी आहे. सुपारी फोडण्यामध्ये म्हणजे सतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. ती सुरुवात म्हणजे ही साखरपुडा. आपल्या या शास्त्रानुसार मंगल कार्याची सुरुवात देवांच्या स्मरणाने केली जाते. तर या ठिकाणी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी आणि या सोहळ्याची सुरुवात करण्यासाठी वर आणि वधू हे या ठिकाणी थोड्या वेळात येतील. आणि असं म्हटलं जातं की जिथे प्रेम, विश्वास आणि समजुतीपणा असतो तिथेच हा संसार. तर मंडळी, श्री पानसरे सर यांनी सर्वांचे स्वागत केले आहे, तसेच सर्वांचे आभार देखील मानले आहेत. तर कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालन आहे ते श्री पानसरे सर करीत आहेत. या ठिकाणी साखरपुडा सोहळ्याची आपण इथे सुरुवात करीत आहोत. तत्पूर्वी वधूला विनंती आहे की आपण मंडपामध्ये यायचं आहे. आजचा हा मंगळ सोहळा दोन कुटुंबाच्या आणि दोन मनांच्या पवित्र नात्याचा प्रारंभ आहे. आज आपण सर्वजण साक्षीदार आहोत. मयुरी
आणि शुभम यांच्या साखरपुड्याच्या सुंदर क्षणांचं दोन जीवांचे जुळते बंध प्रेमाचे होते नवी सुरुवात आशीर्वादांच्या साक्षीने रामचंद्र महादेव सापा माझी उपस्थिती रहा हरिश्चंद्र चांगले आनंदरी उपाध्यक्ष रहा तालुका उर्वशी हेतू वाडकर रायगड जिल्हा परिषद सदस्य अशोक शेटजाई शशिकांत चौघे प्रमोद भाऊ गंगे त्याचप्रमाणे इतर श्रेष्ठ मंडळी ज्येष्ठ मंडळी कार्यकर्ते या ठिकाणी दोनकार गावचे बसलेले प्रतिष्ठित असलेले पंच वादंत्री साहेब आणि इतर त्याचप्रमाणे विरगोली गावचे पंच कुंडे गुर्जे आणि गणेश ठाकूर आणि सर्व जगन्नाथजी कुंडे आणि सर्व पंच मंडळी पांडुरंग धुमाळ आणि पोलीस पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ईश्वर या दोघांवर कृपा करो आणि त्यांच्या जीवनात सुख समाधान आणि समृद्धी नांदो यासाठी आपण सर्वजण इथे शुभाशीर्वाद देणार आहोत. या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना अपेक्षित जनांना नमस्कार कर. वाजवा जरा वाजवा. रघुचं आगमन झाले सगळ्यांनी वाजवत वाजत टाळ्यांच्या नगरामध्ये स्वागत करा. टाळ्या वाजवा जरा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आपण ज्या ज्यांचे धातूने वाटपात होते तो सुंदर क्षण काळ आहे. आपण ज्या ज्यांचे धातूने वाटपात होते तो सुंदर क्षण काळ आहे. माझ्याकडे जे डोंगरे आहेत ते त्यांनी बसा घाली पाणी माझी दिसत नाही. तर मंडळी सुहासिनी या ठिकाणी नववधूचं औक्षण करत आहेत, तिला आशीर्वाद देत आहेत.
मंडळी, साखरपुड्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे नववधूची ओटी भरणे. तर ज्या सुवासिनी आहेत त्या ओटी भरत असतात आणि हा ओटी भरण्याचा कार्यक्रम खूप लांबतो. फोटोग्राफरने या ठिकाणी वधूवरांच्या अंगठ्या आणल्या आहेत. तर त्याला जसं हवं तशा पोजमध्ये तो फोटो घेत आहे. नवरदेवाची आई या ठिकाणी वधूची आरती करत आहे, वधूचं औक्षण करत आहे. सुनबाई छान भेटली आहे, खुश आहे. वरमाय शंभर झाल्या आज जरी झाल्या की सगळ्या सासू आहेत नाही. हो सासू यजमान या ठिकाणी श्री गणेश विड्याचं पूजन करीत आहे. दोन्ही यजमानांनी श्री गणेश विड्याचं पूजन करायचं आहे आणि साखरपुड्यातील तो एक महत्त्वाचा भाग आहे. तर मंडळी, नववधूवर
प्रथमतः श्री गणेश विड्याचे पूजन करतील, मोठ्यांचे आशीर्वाद घेतील आणि नंतर मग त्यांचा अंगठीचा कार्यक्रम होईल. तर अशा प्रकारे हा सर्व साखरपुड्याचा कार्यक्रम असतो. फोटोग्राफर त्याला हवी ती पोझिशन वधूवरांकडून करून घेत आहे, कारण त्याला फोटोग्राफसाठी ती आवश्यक आहे. तर मंडळी, पुढील भागात आपण पाहूया साखरपुड्यातील अंगठीचा कार्यक्रम आणि यजमानांनी पाहुण्यांचा केलेला पाहुणचार आणि समारोप. धन्यवाद.